नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेस मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत, जसं की आपण पाठीमाग बघितलेला आहे, चक्रीय चौकोनाचा प्रमेय, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम। अगदी त्याच्या पुढचाच भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत। जर आपण बघितलं सध्याचं वातावरण तर भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे आपले लेक्चर सध्या ऑफलाईनचे जे आहेत ते आपण घेऊ शकत नाही। आजच बघितलं तर आज आपल्या कलेक्टर साहेबांनी काय केलेलं आहे तर सुट्टी जाहीर केलेली आहे सर्व शालेय संस्थांना। त्यामुळे आजही आपला क्लास झालेला नाही। आपलं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यामुळे आपण हा एक प्रयत्न करतोय। तुम्ही प्रत्येकानं हे लेक्चर व्यवस्थित बघायचं आहे आणि याच्यामध्ये जे काही अडचणी असतील तर त्या तुम्ही ऑफलाईन क्लासमध्ये पण आपण डिस्कस करूयात, ठीक आहे। तर चालू करूयात आपण आजचं लेक्चर। आज आपल्याला एक महत्त्वाची अशी प्रॉपर्टी बघायची आहे। ती प्रॉपर्टी आहे, इथे आपण सर्कल काढलेला आहे, या सर्कलच्या वरून तुम्हाला लक्षात येतं की प्रॉपर्टी आहे दोन कॉर्डशी संबंधित। दोन कॉर्ड्स आहेत या ठिकाणी, एक कॉर्ड आहे PQ, दुसरी कॉर्ड आहे RS। आपण नंतर याचं नाव काय आहे हे सांगूयात, पहिल्यांदा प्रॉपर्टी काय आहे हे एकदा समजून घेऊया। दोन कॉर्डशी संबंधित आहे, मग या दोन कॉर्ड्स आपण बघितलं तर समजतात आपल्याला, दोन जीवा आहेत या दोन जीवा एकमेकांना इंटरसेक्ट करतात, छेदतात। कुठे छेदतात? पॉइंट T मध्ये इंटरसेक्ट करतात, छेदतात। मग जर दोन कॉर्ड्स इंटरसेक्ट करतात तर इंटरसेक्ट करण्याच्या दोन ऑप्शन्स असणार आहेत। पहिला ऑप्शन असेल, दोन कॉर्ड्स ज्यावेळेस आपल्याला दिल्या जातात त्यावेळेस त्या दोन कॉर्ड्स एक्सटर्नली पण इंटरसेक्ट करू शकतात, म्हणजे बाह्य भागामध्ये पण काय करू शकतात, ते छेदू शकतात। आणि दुसरी कंडिशन म्हणजे काय आहे तर ते इंटरनली इंटरसेक्ट करू शकतात। मग आपण पहिली प्रॉपर्टी बघतोय ती म्हणजे आहे इंटरनली इंटरसेक्ट टू कॉर्ड्स। मग प्रॉपर्टीचे नाव आहे प्रॉपर्टी ऑफ टू कॉर्ड्स इंटरनली इंटरसेक्ट ऑफ अ सर्कल। म्हणजे लक्षात येते तुम्हाला, दोन जीवांचा गुणधर्म आहे, परंतु त्या दोन जीवा काय आहेत? वर्तुळाच्या आतील भागामध्ये छेदणाऱ्या दोन जीवांचा गुणधर्म आहे। या प्रकारचा गुणधर्म आपण पुढे आपण बघूयात, पण पहिल्यांदा ही जी काही प्रॉपर्टी आहे हे एक्सप्लेन करूयात। प्रॉपर्टी काय आहे इथे समोर दिलेली आहे आपल्याला, आपण एक्सप्लेन करूयात आणि परत ते लक्षात कसं ठेवायचं हे नंतर लास्टला मी सांगेन तुम्हाला। If two chords of a circle intersected by each other in the interior of a circle, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दोन कॉर्ड्स असणार आहेत, दोन कॉर्ड्स इंटरनली इंटरसेक्ट करत असतील तर असं आपल्याला दिलेलं आहे। इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये आपल्याला सेंटेन्स असतं। मग इफ पासून देन पर्यंतचा पार्ट आपल्याला लक्षात येतं काय असतो, तो गिव्हनचा असतो, पक्ष म्हणतो आपण त्याला। मग त्या पार्ट वरून आपण डायग्राम काढत असतो आणि ती डायग्राम आपण ऑलरेडी इथे काढलेली आहे। डायग्राम काय आहे? इफ टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल, एका सर्कलच्या दोन कॉर्ड्स आहेत, मग कॉर्ड आपण काढलेले आहेत। एक आहे कॉर्ड PQ, दुसरी आहे कॉर्ड RS। दोन जीवा आहेत, दोन जीवा वर्तुळाला आतील भागामध्ये छेदत असतील तर म्हटलेलं आहे। मग PQ ही एक जीवा आहे, जीवा RS ही एक जीवा आहे। या दोन जीवा एकमेकांना वर्तुळाच्या आतमध्ये कुठे छेदतात तर पॉइंट T मध्ये छेदतात। पुढे आहे देनच्या पुढचा पार्ट म्हणजे आपला काय असतो? साध्य, टू प्रूव्हचा पार्ट असतो। प्रूव्ह काय करायचं आपल्याला? द मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम, म्हणजे प्रूफ आपल्याला करायचं। टू प्रूव्ह म्हणतोय मी इथं, गिव्हनचा पार्ट तुम्हाला लक्षात आलाय, तुम्ही लिहू शकता, मी टू प्रूव्ह सांगतो डायरेक्ट। टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला? साध्य म्हणतो, साध्य आपला असेल भाग। इथं म्हटलं द मेजर ऑफ अँगल बिटवीन देम, त्या कॉर्ड्सच्या मध्ये असलेला अँगल, म्हणजे इथं द मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम, म्हणजे ज्या दोन कॉर्ड्स आहेत इंटरसेक्ट झाल्या T पॉइंट मध्ये, या दोन कॉर्ड्सच्या मध्ये होणारा अँगल हा असेल 1 2 3 4, असे चार अँगल्स तयार होतात। त्या चार पैकी कुठलाही एका अँगलचं मेजर, या अँगलचं मेजर आपण सपोज करूया। मग हा अँगल कोणता आहे तर इथं म्हटल्याप्रमाणे द मेजर ऑफ अँगल बिटवीन देम, त्या दोन जीवांच्या मध्ये तयार होणाऱ्या कोनाचे माप, म्हणूनच आपण लिहितोय आपण इथं अँगल कोणता आहे तुमचा? STQ। सिमिलरली बाकी दुसरा इकडचा पण अँगल लिहू शकता तुम्ही, वरचा किंवा खालचा, हे बाकीचे तीनही अँगल्स लिहू शकतात। आपण एक सपोज करतो इथं, इज इक्वल टू, इथं म्हटलेलं आहे, इथं म्हटल्याप्रमाणे द मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम। इज म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे, इज म्हणजे इज इक्वल टू असतं, म्हणून आपण इज इक्वल टू लिहिलं। त्याच्या पुढे काय आहे? हाफ द सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स। इथं म्हटल्याप्रमाणे इथं काय सांगितलेलं आहे? हाफ ऑफ, बरोबर, इथे काय म्हटलंय? हाफ ऑफ द म्हटलं म्हणजे इथं 1/2 असणार आहे। किती आहे? हाफ ऑफ द सम करायची आपल्याला, बेरीज करायची ऑफ मेजर ऑफ आर्क्स।
आर्क्सची सम करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणजे कोणत्या आर्कची बेरीज करायची आहे ते पुढे सांगितलेलं आहे. आर्क्स इंटरसेप्टेड बाय द अँगल अँड इट्स अपोजिट अँगल. जो अँगलचं तुम्ही मेजर सांगताय त्या अँगलच्या मेजरने इंटरसेप्टेड केलेला आर्क. आता इंटरसेप्टेड आर्क आपल्याला कळतोय, हा इथं आहे अँगल कोणता टी आहे, या टी ने इंटरसेप्ट केलेला आर्क तुमचा हा इथला आहे, SQ म्हणतोय आपण त्याला, बरोबर आहे. मग इथं म्हटल्याप्रमाणे मेजर ऑफ आर्क्स इंटरसेप्टेड बाय द अँगल, इथपर्यंतचा पार्ट झाला. अँड म्हणजे इथे लिहितोय आपण मेजर ऑफ आर्क असेल कोणता आहे, SQ आहे, प्लस दुसरा काय इट्स अपोजिट अँगल, त्याच्या अपोजिट अँगलला इंटरसेप्टेड केलेला आर्क, त्याच्या अपोजिट अँगलचा काय आहे इंटरसेप्ट केलेला आर्क हा इथं आहे, म्हणून याला लिहिलं आपण मेजर ऑफ आर्क असेल कोणता आहे आर्क हा PR आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं, साध्य करायचं. हे आहे आपली प्रॉपर्टी. प्रॉपर्टी काय क्लिअर आहे, लक्षात आलं तुम्हाला. प्रॉपर्टी मध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार परत एकदा एक्सप्लेन करतोय मी तुम्हाला. इफ टू कॉर्ड्स आर इंटरनली इंटरसेक्ट टू ईच अदर, जर दोन वर्तुळाच्या जीवा एकमेकांना वर्तुळाच्या आतमध्ये छेदत असतील तर तिथे तयार होणाऱ्या कोनाचे माप, देन द अँगल्स बिटवीन मेजर ऑफ अँगल्स बिटवीन देम इज half of sum of angles arcs intercepted arcs and opposite angles intercepted arcs. म्हणजे याने इंटरसेप्ट केलेला आर्क जो आहे याच्या अपोजिट असलेल्या अँगलला पण इंटरसेप्ट केलेल्या जो काही आर्क आहे या दोन आर्कच्या ऍडिशनच्या हाफ असणार आहे. येते लक्षात, क्लिअर आहे. या पद्धतीने आपण इथं समोर तुम्हाला लिहून दिलेला आहे, क्लिअर आहे. त्याच्यानंतर असेल हे झालं आपलं टू प्रूफ, याला म्हणतोय आपण साध्य. याच्यामध्ये आता हे सिद्ध करण्यासाठी आपण काय करतोय, आता इथे कन्स्ट्रक्शन करायचे आपल्याला, याला म्हणतोय आपण रचना. कन्स्ट्रक्शनची काय आवश्यकता आहे आपण बघूया. हे सिद्ध करायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करू शकता तुम्ही. तर इथं एक अँगल आपण काढू शकतो, म्हणजे एक सेगमेंट काढलाय आणि जो काही त्याला म्हणतो आपण कॉर्ड म्हणू शकता, बरोबर आहे. कॉर्ड PS, जॉईंट कॉर्ड PS म्हणू शकता किंवा जॉईंट सेग, सेग जॉईंट केलं आपण कोणता PS. रेख म्हणतोय आपण याला PS जोडला, या पद्धतीने आपण याला सांगू शकतो. आता पुढे काय करता येतं, तर आपण या अँगलचा संबंध, या अँगलचं मेजर काढायचं आपल्याला कोणता STQ, या अँगलचं मेजर काढायचं आहे. मग या अँगलचं मेजर आपल्याला आर्कशी संबंधित सांगता येत नाही. आपण याच्या अँगलचं आणि मेजर आर्कचं मेजर सांगण्यासाठी दोन प्रॉपर्टी शिकलो. पहिली प्रॉपर्टी म्हणजे आपल्याला सर्कल मध्ये जर तुम्हाला काय दिलेलं असेल अशा प्रकारचा अँगल, म्हणजे हा अँगल कोणता आहे इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल असेल तर त्याचं मेजर तुम्हाला आर्कशी संबंधित सांगता येतं, आर्कच्या हाफ असतो. आणि दुसरी प्रॉपर्टी आपण शिकली आहे, जर एखादा सर्कल असेल आणि त्या सर्कल मध्ये एक सेंट्रल अँगल असेल तर सेंट्रल अँगलचं आणि या आर्कचं मेजर माहिती आहे. पण हा सेंट्रल अँगल आहे का, नाही. त्याच्यानंतर हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे का, हा पण नाही. अंतर्लिखित कोन पण नाही आणि कोणता केंद्रीय कोन पण नाही. म्हणून या कोनाचा आणि कंसाचा संबंध आपल्याला सांगता येत नाही. ते सांगता येत नाही म्हणूनच आपण इथे एक कन्स्ट्रक्शन केलंय, ते म्हणजे कोणतं आहे PS हे जॉईंट केलेलं आहे. आता PS जॉईंट केला याचा अर्थ या इथल्या अँगलचा किंवा या अँगलचा संबंध तुम्ही या अँगलशी सांगू शकता. आणि म्हणून आपल्याला या अँगलचा आणि या अँगलचा जर संबंध बघितला तर इथे हा एक ट्रायंगल तयार होते, हा ट्रायंगल आहे. आणि या ट्रायंगलचा विचार केला तर या ट्रायंगलचा आणि या अँगलचा संबंध काय आहे, तर या ट्रायंगलचा हा एक्सटेरियर अँगल आहे. याला म्हणतो आपण बाह्य कोन आहे. जर त्रिकोणाचा बाह्य कोन असेल तर आपल्याला त्या बाह्य कोनाचं मेजर, एक्सटेरियर अँगलचं मेजर आपल्याला सांगता येतं आणि ते आपण सांगूयात. इथे लिहितोय मी आता बघा प्रूफ, याला म्हणतोय आपण सिद्धता. सिद्धता काय असेल, इन सर्कल, आता सेंटर पॉइंट दिला नाही म्हणून आपण डायरेक्ट फक्त इन सर्कल म्हणूयात, वर्तुळामध्ये असं लिहूयात. वर्तुळामध्ये काय माहिती आहे, दिलेल्या माहितीचा वापर करून एक कन्स्ट्रक्शन केले, म्हणजे इथे एक ट्रायंगल आहे, या ट्रायंगल वरून आपल्याला सांगता येतं की या कोनाचं माप सांगता येतं. काय सांगता येतं, अँगल कोणता आहे तुमचा STQ. अँगल STQ इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल कोणता आहे PST, ऑफ ट्रायंगल PST. PST या ट्रायंगलचा हा एक्सटेरियर अँगल आहे, बाह्य कोन आहे. म्हणजेच इथे लिहितोय आपण कोन STQ हा
त्रिकोण पीएसटी चा बाह्य कोन आहे. बाह्य कोन असेल तर बाह्य कोनाच्या मापाचं जर माप आपल्याला जर काढायचं असेल तर त्याच्याशी संबंधित आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे आणि त्या प्रॉपर्टीचं नाव आहे दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. मग दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय आपल्याला माहिती आहे तर सांगा मग कसे असेल. अंतरकोनाचे प्रमेय याला म्हणतो आपण रिमोट इंटेरियर अँगल थिअरम. रिमोट इंटेरियर अँगल थिअरम. मग या रिमोट इंटेरियर अँगल थिअरम नुसार आपल्याला काय सांगता येतं तर या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या बेरजे इतके असतं. म्हणजे रिमोट इंटेरियर अँगल थिअरम नुसार एक्सटेरियर अँगलचं मेजर हे काय असतं त्याच्या एक्सटेरियर जे काही रिमोट इंटेरियर जे अँगल्स आहेत त्या रिमोट इंटेरियर अँगलच्या सम एवढं असणार आहे आणि देअरफॉर आपल्याला सांगता येतं अँगल कोणता आहे तुमचा एक्सटेरियर एस टी क्यू आहे. एस टी क्यू इज इक्वल टू त्याचे रिमोट इंटेरियर अँगल पहिला आहे टीपीएस म्हणजे इथे लिहिला अँगल टीपीएस प्लस दुसरा अँगल आहे कोणता आहे हा इकडचा म्हणजे पीएसटी आहे. अँगल पीएसटी या दोघांच्या बेरजे एवढं असणार आहे पीएसटी. इक्वेशन नंबर आपण याला किती देऊयात पहिलं दिले आपण कशाला नाही तर हाच इक्वेशन नंबर फर्स्ट असेल. याचं रिझन आपण वरच लिहिलेला आहे. म्हणजे तुम्हाला जे प्रूफ करायचं आहे तो एसटीक्यू अँगल आणायचा आहे तर एसटीक्यू चं मेजर आलेलं आहे आपलं पण या एसटीक्यू च्या ऐवजी तुम्हाला इथे अँगलशी संबंधित आलेलं आहे पण इथे एसटीक्यू च्या संबंधित अँगल आहेत का हो नाही. मेजर ऑफ आर्क आहे कंसाची मापं दिलेली आहेत. मग कंसाची मापं आपल्याला सांगता येतात जसं की बघा इथं जर तुम्ही बघितलं टीपीएस टीपीएस म्हणजे बघा तुमचं कोणतं टीपीएस म्हणजे हा क्यूपीएस आहे. टीपीएस म्हणा किंवा क्यूपीएस म्हटलं तर काय फरक पडतो नाही. मग हा क्यूपीएस चा जर विचार केला तुम्ही बघा कोणता आहे बघा लक्षात घ्या व्यवस्थित क्यूपीएस. मग हा जर क्यूपीएस चा विचार करत असाल तर या अँगलला कोणता अँगल म्हणू शकता तुम्ही कोणत्या प्रकारचा कोन आहे क्यूपीएस. तर हा क्यूपीएस जो आहे तर तो आंतरलिखित कोन आहे आपण म्हणतो त्याला इन्स्क्राइब्ड अँगल. मग इन्स्क्राइब्ड अँगल आपल्याला माहिती आहे म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल टेस्ट पण माहिती आहे थिअरम माहिती आहे आपल्याला. इन्स्क्राइब्ड अँगलच्या थिअरम नुसार आपल्याला काय लिहिता येतं या कोनाचं माप याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या हा बसतो आणि त्यामुळं आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार सांगा मग प्रमेयानुसार काय सांगता येतं तर इथं म्हणू शकतो आपण फ्रॉम इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. मग इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम नुसार आपल्याला सांगता येतं की या अँगलचं मेजर क्यूपीएस म्हणजे टीपीएस आहे म्हणजे अँगल टीपीएस इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क आहे. कोणता हो मेजर ऑफ आर्क तुमचा एसक्यू आहे. त्याच्यानंतर दुसरा अँगल आहे इकडचा म्हणजे कोणता आहे पीएसटी. पीएसटी लाच आपण कोणता अँगल म्हणू शकतो तर पीएसआर म्हणू शकतो आणि म्हणूनच पीएसटी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क असेल माप कंस असेल कोणता कंस असेल त्याने अंतरखंडित केलेला कंस आहे पीआर म्हणून इथे लिहिलं आपण पीआर. ह्या दोघांना आपण एकत्रित इक्वेशन नंबर काय लिहूयात सेकंड समीकरण नंबर 2. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड या दोघांचा विचार केला तर आपल्याला काय कळतं बघा बरं. जिथं टीपीएस आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय लिहिता येतं हे हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एसक्यू लिहिता येतं आणि सेम जिथं पीएसटी आहे त्या पीएसटीच्या ऐवजी काय लिहिता येतं 1/2 मापकंस पीआर लिहू शकतोय कारण याच्या हे इक्वल आहे याच्या बरोबर आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वरून काय कळतंय आपल्याला तर अँगल एसटीक्यू इज इक्वल टू त्या टीपीएस च्या ऐवजी ओके इथं टीपीएस आहे टीपीएस च्या ऐवजी हे लिहिता येतं म्हणजे 1/2 मेजर ऑफ आर्क आहे कोणता आहे तुमचा एसक्यू प्लस दुसरा अँगल आहे तुमचा कोणता पीएसटी. तर पीएसटी चं पण मेजर आपण काढलेलं आहे. पीएसटी चं किती आहे हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क मापकंस म्हणतो आपण त्याला काय आहे पीआर आहे. आणि या दोन्ही ठिकाणी जर बघितलं तर इथं 1/2 आहे इथं पण 1/2 आहे. दोन्ही ठिकाणी सेम नंबर असेल तर त्या ठिकाणी आपण कॉमन काढतो आणि इथे 1/2 आपण या ठिकाणी सामायिक काढलं तर इथं राहील ब्रॅकेटमध्ये मेजर ऑफ आर्क
एस क्यूब प्लस मेजर ऑफ आर्क असेल पी आर, आणि आपल्याला प्रूफ करायचं होतं अँगल एस पी क्यू याचा मेजर जे आहे त्याने इंटरसेक्ट केलेल्या अँगलच्या आर्कच्या आणि त्याने त्याच्या अपोजिट असलेल्या अँगलच्या आर्कच्या सम एवढं असणार आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं होतं. हे या ठिकाणी प्रूफ झालेलं आहे. तर मग आता हा एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातोय तर का तुम्हाला अशा प्रकारे प्रूफ करायला तर विचारला जात नाही, परंतु हे जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटवर मात्र 100% तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. ते म्हणजे तुम्हाला अँगलचं मेजर काढण्यासाठी विचारला जाईल किंवा या मेजर ऑफ आर्क या दोन्ही आर्क पैकी एका आर्कचं मेजर तुम्हाला काढायला विचारलं जाईल. तर मग त्यासाठी तुम्हाला ही जी काही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी समजून घेणं गरजेचं आहे. सोबतच या ठिकाणी आपण प्रूफ कोणत्या पद्धतीने केलेला आहे हे पण समजणं गरजेचं आहे. तर परत एकदा सांगतोय प्रॉपर्टी काय आहे. इफ टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल्स आर इंटरसेक्ट टू ईच अदर देन मेजर ऑफ अँगल्स बिटवीन देम, त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या अँगलचं मेजर इज हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क अँड अपोजिट अँगल्स इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे यानं म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये आपल्याला याला असं म्हणता येईल की जर समजा तुम्हाला जर दोन वर्तुळाच्या जीवा एकमेकांना वर्तुळाच्या आतमध्ये जर छेदत असतील तर त्या दोन जीवांच्या मध्ये तयार होणाऱ्या कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या आणि त्याच्या विरुद्ध कोणाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या बेरजेच्या निम्मे असते. अशा प्रकारचा हा गुणधर्म आहे. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल. तर तो प्रश्न तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. तर तुम्ही सगळ्यांनी हे वहीमध्ये अशाच पद्धतीने लिहायचं आहे, सोडवायचं आहे. स्वतः तुम्हाला येतं का नाही हे बघायचं आहे. अगदी या पद्धतीचा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला हा झालेला आहे इंटरनली इंटरसेक्ट जर होत असतील कॉर्ड्स तर त्याची प्रॉपर्टी झालेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी मी सांगतोय ते म्हणजे एक्सटर्नली इंटरसेक्ट करत असतील तर काय असेल. तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये थोडासा फरक आहे आणि ते दोन्ही आपल्याला कंपॅरेटिव्हली लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी याच लेक्चरमध्ये ती देखील प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. इफ टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल्स आर इंटरसेक्ट एक्सटर्नली, जर एखाद्या वर्तुळाच्या दोन जीवा एकमेकांना वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये छेदत असतील तर अशा प्रकारे. आता इथं पहिली कंडिशन झाली, सेकंड कंडिशन आहे. दोन्ही मध्ये फक्त थोडासा फरक आहे. अगदी त्या पद्धतीचा फरक कोणता आहे तो आपण या ठिकाणी बघूयात. इथे नाव देऊयात आपण ए बी सी डी आणि ई. या ठिकाणी दोन कॉर्ड्स आहेत, दोन जीवा आहेत. पहिली जीवा आहे कोणती, ए बी जीवा आहे. दुसरी जीवा कोणती आहे, ईडी आहे. आणि या दोन्ही जीवा अशाच वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये गेल्याच्या नंतर बिंदू सी मध्ये काय करतात, छेदतात, इंटरसेक्ट करतात. मग या ठिकाणी पण सेम या दोन जीवांच्या मध्ये होणारा कोन, इथं दोन वेगवेगळे कोन होते. 1 2 3 आणि 4 प्रकारे कोन तयार होऊ शकतात. पण तेच जर आपण इथं बघितलं तर इथं 4 नाही, फक्त एकच प्रकारे कोन तयार होतोय, तो म्हणजे इथं सी असलेला कोन. मग त्या दोन जीवांच्या मध्ये होणाऱ्या कोनाचं माप किती असणार आहे, तर इथं असलेला कोन एकच आहे. म्हणजे ए सी ई म्हणू शकता तुम्ही किंवा बी सी ई डी जरी म्हटलात तरी त्याचा फरक पडणार नाही. म्हणून इथं सांगितलं आपण अँगल ए सी ई इज इक्वल टू सेम. त्यात इथं तयार होणाऱ्या कोनाचं माप किती असतं, हाफ ऑफ डिफरन्स ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क्स. इथं म्हटलं होतं सम ऑफ, इथं बेरीज म्हटली होती, इथं फक्त असणार आहे डिफरन्स. इथं पण दोन आर्क्स काय करतात, इंटरसेप्ट करतात. या अँगल मुळे कोणते दोन आर्क्स इंटरसेप्ट होतात, या कोणाच्या मध्ये असलेले दोन कंस आहेत. एक इथं असलेला कंस आहे, एक इथं असलेला कंस आहे. जर ते इंटरनली इंटरसेक्ट करत असतील तर त्यांची बेरीज करायची. जर ते एक्सटर्नली इंटरसेक्ट करत असतील तर त्यांची वजाबाकी करायची. आणि म्हणून इथं हाफ ऑफ इथं लिहिता येतं मेजर ऑफ आर्क. आता तुम्हाला पण समजलेलं असेल मोठा कोणता आर्क आहे, एई आहे. या एई मधून मायनस करावं लागेल तुम्हाला. मेजर ऑफ आर्क कोणता असेल, बीडी असेल. आणि ही प्रॉपर्टी आपण प्रूफ करू शकता सेम या पद्धतीने. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही प्रॉपर्टी एक्झाम मध्ये विचारण्याचे चान्सेस कमी आहे. त्यामुळे आपण प्रॉपर्टी महत्वाची आहे. प्रॉपर्टीवरून तुम्हाला अँगलचं मेजर सांगता यायला पाहिजे. मग आपण दोन पद्धतीचे आपण या ठिकाणी प्रॉपर्टीज बघितल्या. पहिली प्रॉपर्टी होती दोन इंटरनली इंटरसेक्ट करत असतील तर त्यात तिथं तयार होणाऱ्या कोणाचं मग सम, बेरजे एवढं असतं हे लक्षात ठेवा. बेरजेच्या निम्म असणार आणि इकडे काय असणार आहे, वजाबाकीच्या निम्म असणार आहे.
प्लस आणि मायनस दोन्ही मध्ये कन्फ्युजन करायचं नाही, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. सेम आपण काय बघितलेलं होतं या पद्धतीचा पार्ट म्हणजे ट्रायंगलशी संबंधित पायथागोरस थिअरम मध्ये पण बघितलेलं होतं. एक ऍक्यूट अँगल होता तर ऑप्टिक्स अँगल दुसरा होता. ऍक्यूट मध्ये आपण सम केलेलं होतं, ऑप्टिक्स मध्ये काय केलेलं होतं, मायनस केलेलं होतं. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाच्या उपयोजनामध्ये ज्यावेळेस लघुकोन होता त्यावेळेस आपण प्लस केलेलं होतं आणि ज्यावेळेस विशाल कोन होता त्यावेळेस मायनस केलं होतं. सिमिलरली इथं पण सेम त्याच पद्धतीने आहे. त्यामुळे कन्फ्युजन न करता तिकडच्या पार्टशी हे कम्पेअर करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि ह्या दोन्ही प्रॉपर्टीवर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये खूप सारे प्रश्न आहेत. ते प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करा, सोडवा आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. जर या पार्ट्स मध्ये आज जो काही पार्ट बघितलेला आहे याच्यामध्ये पण काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. लवकरच आपण आणखी नवीन लेक्चर मध्ये भेटूयात. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.